नमस्कार, मी राजेश. यूट्यूब चॅनल किचन कट्टा यामध्ये तुमचं स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत मटन दम बिर्याणी अगदी सोप्या पद्धतीने. चला तर आपण आता रेसिपी पाहूयात. मटन बिर्याणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात. 1 किलो मटन आहे. आता आपण हे मटन मॅरिनेट करणार आहोत. तर मॅरिनेशनसाठी मी खडे मसाले आणि काही साहित्य वापरणार आहे. तर आपण आता साहित्य पाहूयात. आता मॅरिनेशनसाठी लागणारे खडे मसाले पाहूयात. चक्री फूल आहे 1, हिरवी वेलची आहे 10, लवंग आहे 10, जावित्री आहे 1, तेजपत्ता, त्यानंतर काळी वेलची आहे 1, काळी मिरी आहे 10 आणि दालचिनी. मटण हे शिजण्यासाठी वेळ लागतो, त्यासाठी मी इकडे हिरवी पपई किसून घेतलेली आहे, ती मी मिक्स करणार आहे. त्यामुळे मटण हे लवकर शिजतं आणि ज्युसी बनतं. त्याचबरोबर आहे अद्रक लसूण पेस्ट, 1 वाटी दही, हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ, 1 वाटी कोथिंबीर, 5 ते 10 कढीपत्ता आणि पुदिनाची पानं आहेत काही. त्याचबरोबर आपण तळलेला कांदा यूज करणार आहोत मॅरिनेशनसाठी. चला तर आता आपण मटण मॅरिनेट करूयात. त्यानंतर मी याच्यामध्ये पपईता टाकत आहे, जो किसलेला आहे. हा चांगला मिक्स करून घ्यायचा. आता याच्यामध्ये आपण 2 चम्मच आलं लसूण पेस्ट टाकूयात. नाही मिक्स करायचं आहे मिश्रण. आता याच्यामध्ये आपण जे खडे मसाले होते ते आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. आता आपण याच्यात दही टाकूया. त्यानंतर लाल तिखट, हळद, आणि चवीपुरतं मीठ. आता याला पूर्ण मिक्स करूयात व्यवस्थित. आता आपण याच्यामध्ये तेल टाकणार आहोत. सगळ्यात शेवटी मी तेल टाकत आहे आणि पुन्हा एकदा मी मिक्स करणार आहे हे सगळं. मसाले आणि तेल हे चांगल्या पद्धतीने आता मिक्स झालेले आहेत. आता आपण याच्यामध्ये पुदिना, कढीपत्ता, कोथिंबीर टाकत आहे बारीक कट केलेली. त्याचबरोबर मी आता याच्यामध्ये जो तळलेला कांदा आहे तो टाकत आहे. आता हे सर्व चांगल्या पद्धतीने पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात. हे चांगल्या पद्धतीने मिक्स झालेलं आहे. आता हे मॅरिनेशन मी जवळजवळ 1 तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवत आहे. जोपर्यंत आपलं मटण मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण राईस शिजवून घेऊयात. पाणी आता उकळत आलं आहे. याच्यामध्ये आपण 1 चम्मच मीठ टाकणार आहोत. त्याचबरोबर थोडंसं तेल टाकणार आहोत. तेलामुळे भात मोकळा होतो. लिंबाचा रस आहे, 1 लिंबाचा रस आहे. हे चांगलं असं मिक्स करून घेऊयात. आता यात बासमती राईस टाकूयात. चांगलं मिक्स करून घेऊयात. जास्त हलवायचं नाही आहे. जास्त हलवल्यामुळे तुमचा तांदूळ तुटण्याची शक्यता आहे. फक्त एकदा हलवायचं आहे. आता हा तांदूळ आपण 80% शिजवून घेणार आहोत.
बाकी 20% हा आपण दमवरती शिजवणार आहोत. आता आपला 80% तुम्ही पाहू शकता राईस शिजलेला आहे. आता आपण हा राईस काढून घेणार आहोत. अशा पद्धतीनं आपला राईस शिजवून तयार आहे. आता आपण मटण शिजवून घेऊयात. बिर्याणी मटण शिजण्यासाठी लागणारा जो मसाला आहे तो आपण पाहूयात. याच्यासाठी आपण शहाजिरा यूज केलेला आहे, 5 हिरव्या मिरच्या आहेत, गरम मसाला आहे, त्याच्यानंतर जिरा मसाला आहे आणि धने पावडर आहे, थोडंसं तेल आणि चवीपुरतं मीठ. सर्वप्रथम तेल घेऊया. तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये शहाजिरे टाकूया. त्यानंतर हिरव्या मिरच्या, एक चम्मच अदरक लसूण पेस्ट, आता आपण याच्यामध्ये मॅरिनेशन केलेलं मटण टाकणार आहोत. चांगलं मिक्स करूयात. आता मटण शिजण्यासाठी आपण याला जवळजवळ 30 मिनिटं मंद आचेवरती शिजवणार आहात. तर मी आता टोपावरती एक प्लेट ठेवत आहे. मटण जवळजवळ 5 मिनिटं शिजवून झालेलं आहे. आता याच्यामध्ये मी आपले जे मसाले आहेत ते टाकत आहे. याच्यामध्ये मी धने पावडर टाकतोय सुरुवातीला, त्याचबरोबर जिरे पावडर, पुन्हा याला आपण एकदा छानपैकी मिक्स करूया. याच्यामध्ये आता आपण गरम मसाला टाकणार आहोत थोडासा. आपण यापूर्वीही टाकला होता मॅरिनेशन करताना, आता आपण परत टाकत आहोत थोडासा. मध्ये मध्ये तुम्हाला हे चेक करायचं आहे. मी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे ॲडिशनल पाणी टाकलेलं नाही आहे. हे मटणाला जे सुटलेलं पाणी आहे ते आहे. तर मटणाला ऑटोमॅटिक असं पाणी सुटलं जातं शिजता वेळेस. तर आता आपण याला परत एकदा झाकून ठेवूयात. जवळजवळ 30 मिनिटं आपलं मटण शिजत आहे. आपण पाहूयात आता. वाव, तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीनं मटणाला पाणी सुटलेलं आहे आणि त्याचबरोबर आपलं मटण पण सुटत आहे. जवळजवळ 80% हे मटण शिजलेलं आहे. तो आता आपण दम देणार आहोत. आता मी मटण बंद करीत आहे. तर सर्वप्रथम मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की ज्यावेळेस आपण दम देतो तर ज्यावेळेस आपण डायरेक्ट भात पातेल्यामध्ये टाकतो तर बऱ्याच वेळानंतर चुकीच्या टायमिंगमुळे किंवा जास्त ओव्हरहीटमुळे भात जळून जातो. मग तो वाचवण्यासाठी मी एक तुम्हाला टिप देतो आहे की तुम्ही काय करायचं, एक बटाट्याचे असे गोल चकत्या कट करायच्या आता आणि त्या तुम्हाला खाली लावून घ्यायच्या आता सरफेसला पातेल्याच्या. जेणेकरून काय होईल, तुम्ही किती वेळ म्हणजे तुमचा दम जरी जरा जास्त वेळ झाला तरी तुमचा भात जळणार नाही. असं गोल तुम्ही असं लावून घ्या सगळ्या चकत्या. तर अशा पद्धतीनं आपण खाली बटाटा लावून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपण जो पहिला थर आहे तो राईसचा आहे. तर आपण याच्यामध्ये थोडासा राईस टाकून घेऊया आणि तुम्हाला एक 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 असा लेअर लावायचा आहे. हे तुम्ही पाहू शकता. आता आपण मटणाचा थर लावत आहोत. पुदिना टाकायचा आहे. प्रत्येक लेअरमध्ये थोडासा पुदिना, थोडासा कोथिंबीर अशा पद्धतीने तुम्ही टाका. त्याचबरोबर जो आपण कांदा तळलेला आहे तो थोडासा आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे. बिलकुल थोडा थोडा टाकत राहा. आता हा आपला थर झालेला आहे. आता आपण पुन्हा अजून
आता याच्यामध्ये एक मी थोडंसं ॲडिशनल हे टाकत आहे. मी जे तांदूळ शिजला होता त्यावेळी जो पेच निघतो, म्हणजे त्याचं तांदळाचं जे पाणी आहे ते थोडंसं ठेवलेलं, ते मी आता याच्यामध्ये टाकत आहे. त्याच्यामध्ये एक वेगळा टेस्ट असते. याच्यामध्ये मी आता रोज इसेन्स टाकत आहे. आता सगळ्यात शेवटला आणि महत्त्वाचं मी याच्यामध्ये टाकत आहे तूप. आता मी या पातेल्याला ॲल्युमिनियम फॉईलनं कवर करून घेणार आहे, कारण याच्यामधून वाफ जाऊ नये याच्यासाठी. कारण जेवढा चांगला दम देऊ तेवढं चांगल्या पद्धतीनं हे शिजणार आहे. आता आपण गॅस चालू करूयात. दम देताना बऱ्याचशा लोकांची एक चूक होते की ते डायरेक्टली गॅसवरती पातेलं ठेवतात, आणि त्यानंतर मग त्यांचा भात तळाला चिटकला जातो. तर त्यासाठी दम देण्यासाठी कधी लक्षात असावं की एक लोखंडी तवा त्याच्यावर ठेवायचा आहे, आणि त्याच्यावरती आपण जी बिर्याणीची जे थर लेअर वगैरे साचवले होते ते असे ठेवायचे आहेत. आणि त्यानंतर जवळजवळ 20 मिनटं मी मीडियम आचेवरती हे याला दम देणार आहे. दम देण्यापूर्वी मी याच्यावरती एक पाण्यानं भरलेलं पातेलं ठेवणार आहे. अशा पद्धतीनं तुम्ही पाहू शकता मी पाण्यानं भरलेलं पातेलं ठेवलेलं आहे. तुम्ही कुठलीही वस्तू याच्यावरती ठेवू शकता, जड असावी, जेणेकरून आतील राईसला चांगला दम बसला जावा. जवळजवळ 20 मिनटं झालेलं आहे. आता मी गॅस बंद करीत आहे आणि तुम्हाला मी दाखवतो कशा पद्धतीने आपली बिर्याणी, मटन दम बिर्याणी कशा पद्धतीने तयार आहे. पाहू शकता कसं मोकळ्या पद्धतीने भात झालेला आहे. आणि मटण पण असं खूप चांगल्या पद्धतीने शिजलेलं आहे. आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे कळवा. जर तुम्ही नवीन असाल तर नक्की आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबत असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.